चला तर आपण बनवून घेऊया कोथिंबीरच्या वड्या. बारीक चिरून धुवून घेतलेली ही कोथिंबीर आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे. आता ही अर्धा टीस्पून हळद टाकलेली आहे. यात आपण टाकून घेऊया लाल तिखट. 2-1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. आता यात आपण टाकून घेऊया जिरे. आता आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊया. मीठ टाकून छान एकजीव करून घेऊया. कोथिंबीरमध्ये जितकं पाणी तितकं आपण त्याला एकत्र करून घेऊया. मग हळूहळू थोडेसे वरून पाणी टाकत जाऊया. आपल्याला असा पातळ डो नाही, घट्ट डो करायचा आहे. आता आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यावर आपले हे रोल ठेवून देऊया आणि मीडियम गॅसवर चांगले होऊ देऊया. मग आपण असा चाकू टाकून बघूया. जर आपला चाकू सुक्का बाहेर आला तर समजायचं आपले हे वड्याचं पीठ तयार झालेलं आहे शिजून. बघा आपला चाकू सुक्का बाहेर आला म्हणजे आपला आता आपण झाकण ठेवून 1-2 मिनटं असेच ठेवूया गॅस बंद करून. आता आपण हा थंड झालेला एक रोल काढून घेऊया आणि त्याचे बारीक आपल्याला जेवढे स्लाईस पाहिजे तसे आपण स्मॉल किंवा असे जाडे कापून घेऊया. हे तरीही गरमच आहे. बघा आपण हे आता असा हा तवा किंवा फ्राय पॅन तुम्हाला जे जमेल ते ठेवा. मी लोखंडाचा तवा ठेवते, त्याच्यावर हे ऑइल टाकून घेत आहे. आता असे छान आपण ऑइल टाकून झाल्यानंतर ऑइल गरम झालं की आपण आपल्या ह्या वड्या छान असे क्रिस्पी करून घेऊया. लोखंडाच्या तव्यावर छान क्रिस्पी होतात. बघा किती छान असे